तालुक्याचा गोड सुमधुर आवाज योगेश सावळे सर देखील सज्ज आहे. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. धन्यवाद सागर सर, मनापासून आभार. गगनभेदी नजर ज्याची पहाडासम विशाल काया, गगनभेदी नजर ज्याची पहाडासम विशाल काया, धगधगता सूर्य ही झुकतो आदि वंदितो प्रभू शिवराया. छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून नमन करून उपस्थित सर्वांचंच मनपूर्वक स्वागत. आपण पाहतोय किरण भाऊ साठे स्पोर्ट क्लब वाळेन डोंगरगाव आयोजित वाळेन डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मधील पहिला दिवस आणि या पहिल्या दिवसातील सामना क्रमांक दुसरा मैदानावरती आपल्याला रंगताना पाहायला मिळतोय. भुगाव क्रिकेट क्लब विरुद्ध स्वर्गीय सतीश दादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन सुतारवाडी अंबडवेड या दोन संघांमध्ये ही लढत मैदानावरती रंगलेली आहे. निर्णायक सामन्यामध्ये भुगाव संघानं टॉस जिंकलाय, निर्णय घेतलाय गोलंदाजी करण्याचा. आमंत्रण दिले सुतारवाडी अंबडवेड टीमला प्रथमतः बॅटिंगचं. या आमंत्रणाचा स्वीकार करून सलामीवीर फलंदाज तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळत आहेत. सागर काटकर तर दुसऱ्या बाजूला मैदानावरती साहिल नागरे ही जोडी. पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवरती देखील चेंडू हवेमध्ये आहे. मिड विकेटला क्षेत्ररक्षक चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला, परंतु बॉल पासून थोडासा दूर राहतोय. आणि त्यानंतर या चेंडूवरती जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच 2 धावा मैदानामध्ये प्राप्त होताना पाहायला मिळतात. या 2 धावेंच्या मदतीने संघाचं धावफलक आता पुढे जाईल. धावफलकावरती 6 धावा. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत मित्रांनो आपण पाहतोय वाळेन डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मैदानावरती रंगलेला आहे. श्री सत्यसाई क्रीडांगण हडशी पठाराच्या मैदानावरती या सुंदर क्रीडांगणावरती हा अद्भुत विहंगम सोहळा तुम्हा सर्वांच्या भेटीला आलाय. आगळे वेगळी पारितोषिक, आगळे वेगळी संकल्पना असणारी मुळशी तालुक्यातील निश्चितच आपण पाहतोय एक नवी कोरी स्पर्धा तुम्हा सर्वांच्या भेटीला आलेली आहे. पर्यावरण पूरक स्पर्धा म्हणून या स्पर्धेकडे आपण पाहतो आणि अनोख्या बक्षिसांनी आगळ्या वेगळ्या संकल्पनेतून साकार होणारा क्रिकेटचा हा दगदगता थरार आपण मैदानावरती पाहतोय. वाळेन डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफी आणि वाळेन डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मधील आजचा पहिला दिवस आहे. पहिल्या दिवसातील दुसरी लढत तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती चौकार, दुसरा चेंडू 2 धावा, त्यानंतर लेग बायची 1 धाव जी मैदानामध्ये प्राप्त होईल. धावफलकावरती 7 धावा बिना गड्याच्या मोबदल्यामध्ये आहेत. आयोजक मंडळींची प्रचंड मोठी मेहनत, परिश्रम, कष्ट त्यानंतर उभा राहिलेला हा क्रिकेटचा देखणा सोहळा वाळेन डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2025. किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळेन डोंगरगावच्या माध्यमातून मित्रांनो या स्पर्धेचे एक सुंदर आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. षटक क्रमांक पहिलं भुगाव संघातील नक्कीच आपण पाहतोय सातत्यानं ज्या गोलंदाजाबद्दल चर्चा केली जाते, एक युवा टॅलेंटेड गोलंदाज मैदानावरती दर्शन करजावणे, मॅन फ्रॉम भुगाव. काल मित्रांनो हा संघ आपल्याला म्हाळुंगे करंडकामध्ये खेळताना पाहायला मिळाला. आज वाळीण डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये आलेत. यावेळेस बॅटच्या बराचसा पुढे टाकलेला बॉल, सागर काटकर यांचा एक स्पेशल हिट, मैदानावरती चेंडू सीमारेषा पार, षटकार. खटका असा धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक सन्माननीय दीपक दादा साठे यांच्या वतीने खतरनाक षटकार. पहिल्या षटक मैदानावरती आपण पाहतोय आणि या पहिल्या षटकामध्ये सागर काटकर हे नाव मित्रांनो अलीकडच्या काळामध्ये या हंगामापासून फार चर्चेत. मुळशी टेनिस क्रिकेट पटलावरती निश्चितच या खेळाडूनं अनेक अनेक रेकॉर्ड या सीझनच्या सुरुवातीलाच आपल्या नावावरती केलेले आहेत. आणि अगदीच आपण पाहतोय या शेवटचे खरं तर सीझन सुरू झाल्यापासून या वर्षातील जे 2 महिने आहेत, नोव्हेंबर डिसेंबर या महिन्यामध्ये नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय जवळपास प्रत्येक स्पर्धेमध्ये सागर काटकर यांची धमाकेदार फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. दरम्यान पुन्हा एकदा यावेळेचा चेंडू बराचसा हार्ड लेंथ वरती नक्कीच हा चेंडू हाताळला आणि या चेंडूवरती सिंगल धाव तुम्हाला मैदानावरती प्राप्त होताना पाहायला मिळते. किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळेन डोंगरगाव त्यांचं कौतुक निश्चितच केलं जात आहे, कारण एक सुंदर स्पर्धा आपल्याला सर्वांच्या भेटीत आलेली आहे. षटक संपलेला आहे. पहिल्या क्रमांकाचा धावफलकावरती धावा आहेत त्या 15 धावा धावफलकावरती आहेत.
एका विकेटच्या मोबदल्यामध्ये ज्या मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. प्रथम क्रमांकाचं पारितोषिक रोख रक्कम 70,000 रुपये, द्वितीय क्रमांक 50,000, त्याचप्रमाणे तृतीय क्रमांक 40,000, तर चतुर्थ क्रमांक रोख रक्कम 30,000 रुपयांचं पारितोषिक आणि सर्वच क्रमांकासाठी आकर्षक आणि भव्य दिव्य चषक या स्पर्धेमध्ये तुम्हाला पाहायला मिळतात. आणि वैयक्तिक पारितोषिक देखील मित्रांनो आकर्षक आहेत या स्पर्धेमध्ये, ज्यामध्ये तुम्हाला प्लेअर ऑफ द डे हा पुरस्कार पाहायला मिळतो, मालिकावीराचा पुरस्कार पाहायला मिळतो, त्यासोबतच उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट यष्टीरक्षक, त्यासोबतच उत्कृष्ट क्षेत्ररक्षक हा देखील पुरस्कार मित्रांनो या स्पर्धेमध्ये आहे. तर लकी ड्रॉच्या माध्यमातून स्पोर्ट्स सायकल देखील ही उपस्थित सर्वांसाठी निश्चितच दिली जाणार आहे. त्यामुळे उत्कंठ आता सर्वांना आहे. संपूर्ण मुळशी टेनिस क्रिकेटचं आणि टेनिस क्रिकेट चाहत्यांचं लक्ष आता या हडशी नगरीवरती रोखून आहेत. या श्री सत्यसाई क्रीडांगण हडशी पठाराच्या मैदानावरती आपण पाहतोय. हा थरार रंगला दरम्यान ओव्हर नंबर 2 ला सुरुवात झालीये आणि स्वॅग से करेंगे स्वागत. नाम है सागर काटकर. चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या पलीकडे लांबच लांब खूप लांब असा धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. लोकप्रिय आमदार सन्माननीय शंकर भाऊ मांडेकर यांच्या वतीने खतरनाक षटकार. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. कुणी नादाला लागायचं नसतं. या षटकारांना धावफलक आता वेगानं फ्लाय होताना पाहायला मिळते. ओव्हर नंबर 2 मध्ये मनोरांना सनस या संघातील लेजेंडरी क्रिकेटपटू मैदानावरती आलेत आणि पहिलाच बॉल बराचसा बॅटच्या पुढे टाकला. त्याच्यावरती एक मोठं आक्रमण पाहायला मिळालं. ओरबीचा चेंडूचा भरपूर समाचार सागर यांनी घेतलाय. याही वेळेला पुन्हा एकदा तीच लेंथ तोच फटका. यावेळेस लॉंग ऑफ आणि लॉंग ऑफच्या डोक्यावरतून चेंडू सीमारेषा पार. बॅक टू बॅक दुसरा षटकार. फटका असा धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. लोकप्रिय आमदार सन्माननीय शंकर भाऊ मांडेकर यांच्या वतीने खतरनाक षटकार. कुणी नादाला लागायचं नसतं, आपला नेता जबरदस्त. कुणी नादाला लागायचं नसतं. लगातारच्या 2 चेंडूवरती मित्रांनो 2 षटकार आलेत. सागर काटकर भन्नाट फॉर्म मध्ये, भन्नाट टच मध्ये नक्कीच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतात. संघाची धावसंख्या 27 धावा. ओव्हर नंबर 2 5 षटकांची लढत आहे. दुसऱ्याच ओव्हर मध्ये पुन्हा एकदा यावेळेस थोडासा नक्कीच मैदानावरती हा पुलर लेनचा बॉल होता. ऑन साइडला चेंडू नक्कीच खेळला गेलाय. प्रॉपर त्या ठिकाणी टायमिंग जुळू शकलेले नाहीये. मैदानावरती एकेरी धाव या चेंडूवरती प्राप्त होते. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन सातत्यानं आपण स्वर्गीय सतीदादा सुतार स्पोर्ट फाउंडेशन सुतारवाडी अंबडवेट टीम कडून पाहतो. साहिल नागरे आणि सागर काटकर या जोडीनं निश्चितच सलामीसाठी आल्यानंतर अनेक रेकॉर्ड मैदानावरती केलेले आहेत. आणि आता निश्चितच या वाळीण डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये ते काय विक्रम करतील यावरती सर्वांच्या नजरा रोखून आहेत. मनोरांना सनस तयार. यावेळेस रिव्हर्स स्विच हिट, व्हेरी स्वीट हिट. साहिल नागरेच्या बॅट मधून रिव्हर्स 6. एक शानदार जानदार रुबाबदार षटकार मैदानावरती 6 धावा. पाहुणी मोका हा मारला चौकार. भालगुडी गावचे सरपंच सन्माननीय रामदास भाऊ साठे यांच्या वतीने पहिले 2 षटकार मित्रांनो सागर काटकर यांच्या बॅट मधून, त्यानंतर एक सिंगल धाव घेतली. स्ट्राईक साहिल कडे आली आणि साहिलनं देखील मोठं आक्रमण मैदानावरती केलंय. याही वेळेला बॉल बाउंड्री लाईनच्या पलीकडे फुलटॉस बॉल होता. बॅक टू बॅक दुसरा षटकार साहिल नागरेच्या बॅट मधून 6 धावा. फटका असा धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक सन्माननीय दीपक दादा साठे यांच्या वतीने खतरनाक षटकार. 40 धावा धावफलकावरती आहेत. 2 षटकार सागर काटकर, 2 षटकार साहिल नागरे. एका चेंडूवरती सिंगल धाव, ती स्ट्राईक रोटेट झाली. यावरचा शेवटचा बॉल. पुन्हा एकदा नक्कीच मैदानावरती फुलर लेनचा बॉल होता. थोडासा उतरता चेंडू नक्कीच पाहायला मिळाला आणि तो चेंडू ऑन साइडला खेळला गेलाय. क्षेत्ररक्षणामध्ये थोडीशी गडबड पाहायला मिळाली. त्यानंतर दुसऱ्या धावेचा कॉल आहे. 2 धावा पूर्ण होत आहेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचा खेळ मैदानावरती कंप्लीट झालेला आहे आणि 12 चेंडूंचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 42 धावा
ज्या आपल्याला स्कोर कार्ड वरती पाहायला मिळतात. प्रचंड महागडा पॉवर प्ले जो नक्कीच आपण पाहतोय इथे जो पाहायला मिळालाय. पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन्स आल्या होत्या. ओव्हर नंबर 2 मध्ये देखील बऱ्याचशा धावा मैदानावरती येताना आपल्याला पाहायला मिळाल्या. जिथे तुम्ही 4 षटकार पाहिले तर 24 धावा आणि इतर 3 अशा एकूण 27 धावा नक्कीच मैदानावरती प्राप्त होताना पाहायला मिळाल्या. आणि एकंदरीतच 2 षटकांनंतर नक्कीच आपण पाहतोय धावफलकावरती या पॉवर प्लेच्या खेळानंतर 42 धावा ज्या धावफलकावरती पाहायला मिळतात. षटक क्रमांक 3 हाताळण्यासाठी मैदानावरती गोलंदाजीच्या मार्कवरती पुन्हा एकदा दर्शन करंजावणे प्रमुख गोलंदाज बनलाय या संघाचा. दर्शन पहिल्या ओव्हरमध्ये 15 रन्स आलेत परंतु त्याच्यावरती विश्वास आहे तो कमबॅक करेल आणि त्या विश्वासाला सार्थ ठरणारी कामगिरी. बिग विकेट गॉन. सागर काटकर शॉर्ट सिलेक्शन चुकलंय. रिव्हरचा फटका खेळायचा होता. यष्ट्या उद्ध्वस्त झाल्यात. दर्शन करंजावणे मैदानावरती आपण पाहतो एक मोठी विकेट मिळवतोय भुगाव संघासाठी. सागर काटकर यांना तो बाद करतोय. विकेट. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. नांदगाव नगरीचे माजी उपसरपंच सन्माननीय चेतन भाऊ फाले यांच्या वतीने बळीची टाळी. हॅलो चेक. गेन वाढव. गेन थोडासा गेन अप कर. हॅलो हॅलो चेक. हॅलो चेक. माईक चेक. हॅलो माईक चेक. हॅलो चेक. नवीन फलंदाज पीके प्रसाद केमसे मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळतात. 1 पॉइंट. सुरुवात अतिशय जबरदस्त झाली होती. त्यानंतर मैदानावरती आपण पाहतो मित्रांनो रिव्हर्सचा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये सागर काटकर आपली विकेट गमावून बसलेले आहेत आणि ते स्वतःवरती थोडीशी निराशा देखील व्यक्त करताना पाहायला मिळाले. कारण चांगले लय मध्ये होते, चांगले टच मध्ये होते आणि तिथे रिव्हर्स विचिट करत असताना मैदानामध्ये ते बाद होताना पाहायला मिळाले. तर आता 3ऱ्या क्रमांकावरती मुळशी तालुक्यातील विजेचा रिमोट अशी नवी ओळख या खेळाडूला अलीकडच्या काळामध्ये नक्कीच दिलेली आहे. तो प्रसाद केमसे अर्थातच पीके. सातत्यानं मित्रांनो पीकेला जर्सी नंबर 945 मध्ये आपण पाहतो. परंतु आज या वाळंज डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये या स्पर्धेचे जे किट आहे ते नक्कीच खेळाडू परिधान करतायत. एक आगळी वेगळी संकल्पना निश्चितच या स्पर्धेची. त्याबद्दल बरीचशी चर्चा आज निश्चितच आपण करणार आहोत. गोलंदाज तयार. दर्शन करंजावणेचा हा शॉर्ट बॉल होता. ऑन साइडला पुल केलाय आणि मैदानावरती चेंडू गुल केलाय सीमारेषेच्या बाहेर. पीकेचा हा ब्रँडेड हिट षटकार. फटका असा धुआधार हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक सन्माननीय दीपक दादा साठे यांच्या वतीने खतरनाक षटकार. या षटकारानं संघाचा धावफलक मैदानावरती वेगानं फ्लाय होतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन दर्शन करंजावणे तयार. पीके स्ट्राईक आहे. फ्लिक ऑफ द रिस्ट ऑन साइडला स्क्वेअर लेग मध्ये खेळलेला एक सुंदर शॉट ऑफ द मॅच. मैदानावरती चेंडू बॅकवर्ड स्क्वेअर लेग बाउंड्री लाईनच्या पलीकडे. 4 रन चौकार. सूर्योदय साऱ्या गगनात ललकार. संस्थापक जनकल्याण फाउंडेशन सन्माननीय संतोष शेठ पेरनेकर यांच्या वतीने सनसनीत चौकार. थँक्यू डीजे. चौकार मैदानावरती आलाय आणि टाळ्यांच्या गजरामध्ये अभिनंदन करूयात. सुतरवाडी आंबेडवेड संघाचा धावफलक पोहोचले 52. 52 धावा. सांघिक अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळते. दर्शन करंजावणे पुढचा बॉल घेऊन तयार. हो यावेळेस सन्मान दिलाय. कुठल्या प्रकारे अतिरिक्त निश्चित इथं होणार नाही. घाई केली जात नाहीये. हळुवारपणे मैदानावरती हा चेंडू खेळला आणि त्या चेंडूवरती सिंगल धाव घेतली आणि स्ट्राईक मैदानावरती चेंज केले. दर्शन करंजावणे वैयक्तिक कोट्यातील दुसऱ्या संघासाठी 3रं षटक तो मैदानावरती हाताळतोय आणि या षटकामध्ये दर्शन पहिल्या बॉलवरती विकेट घेतली परंतु त्यानंतर तो मैदानावरती बाद होतोय. स्पर्धेच्या निमित्तानं आपण पाहतोय महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जनहित कक्षाचे अध्यक्ष सन्माननीय कोंडीबा भाऊ साठे यांचं आगमन झालेलं आहे. मान्यवरांचं या ठिकाणी मनापासून हार्दिक स्वागत आहे. या स्पर्धेमध्ये टी शर्ट सौजन्य मित्रांनो त्यांच्या माध्यमातून लाभलेला आहे. अध्यक्ष मनसे जनहित कक्ष माननीय श्री कोंडीबा भाऊ साठे हे प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत.
वाळीण डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये किरण भाऊ साठे स्पोर्ट फाउंडेशन वाळीण डोंगरगाव कडून आपलं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अनेक मान्यवरांनी मोलाचं विशेष सहकार्य या स्पर्धेसाठी केलेलं आहे आणि त्यानंतर ही स्पर्धा स्वप्नातून सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळते. स्पर्धेतील पहिलं बक्षीस 70,000 रुपये, द्वितीय क्रमांक 50,000 रुपये, तिसरं बक्षीस आहे 40,000 रुपये, चौथं बक्षीस आहे 30,000 रुपये. बक्षिसांची रक्कम देखील फार मोठी आहे आणि त्यासोबतच जी मानाची करंडक, आकर्षक चषक तुम्हाला या स्पर्धेमध्ये देखील पाहायला मिळतात. मुळशी तालुका टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत किरण भाऊ साठे स्पोर्ट क्लब आयोजित वाळेन डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 भव्य दिव्य फुल पिच टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण मैदानावरती पाहतोय. जाऊया मॅच कडे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज किरण गावडे जे मैदानावरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती 53 धावा मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू घेऊन बॉलिंग मार्क वरती गोलंदाज तयार. किरण गावडे पहिलाच बॉल फुल टॉस टाकलाय. ऑन साइडला चेंडू मैदानावरती खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. 1 धाव या चेंडूवरती प्राप्त होते. एक सुंदर संकल्पना. तुम्ही नक्कीच रनआउटचा चान्स आहे परंतु फलंदाज आपल्या गरट्यामध्ये सेफ पोहोचलाय आणि या चेंडूवरती निश्चितच 2 धावा मैदानावरती प्राप्त होत आहेत. प्रमुख आयोजन कमिटी निश्चितच आपण पाहतोय फार मोठी मेहनत या स्पर्धेसाठी घेत आहेत. फार तिथे निश्चितच त्यांची तळमळ तुम्हाला जी पाहायला मिळते. या स्पर्धेच्या निमित्तानं सामाजिक कार्यकर्ते सन्मान्य गणेशजी बोडके साहेब उपस्थित झालेले आहेत. मान्यवरांचं स्वागत. चेंडू हवेत लॉंग ऑफला कॅच इट असा कॉल होता. ओ हो झेल मिस झालाय, झेल सुटलाय आणि त्यानंतर चेंडू जातोय तो सीमारशीच्या बाहेर. षटकार या चेंडूवरती प्राप्त होणार आहे. झेलबाची संधी होती. नक्कीच पीकेला बाद करण्याची संधी मैदानावरती होती. थँक्यू डीजे. परंतु जो चान्स मैदानावरती गमावला गेलाय. अगदी क्षेत्ररक्षकाच्या हातामधून हा चेंडू निसटला आणि थेट सीमा पार पोहोचताना पाहायला मिळाला. बाउंड्री लाईन वरती हो पुन्हा एकदा फुल टॉस बॉल होता. ऑन साइडला मिड विकेट मध्ये आक्रमण केले गेले. क्षेत्ररक्षक धावतात पळतात प्रयत्नांची पराकाष्ठा. बॉल मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे. वाळेन डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मधील एक बहारदार चौकार. पाहुणी मोका हा मारला चौकार. भालगुडी गावचे माजी सरपंच सन्माननीय रामदास भाऊ साठे यांच्या वतीने सनसनीत चौकार. 65 धावा धावफलकावरती आहेत. एकदा हा चेंडू लेफ्टेड हिट करण्याचा प्रयत्न. लॉंग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. चेंडू अडवतायत. फेकी मैदानावरती सुरेख होते आणि त्यानंतर एकेरी धाव या चेंडूवरती प्राप्त होते. एस्टॅनच्या पाठीमागून अतुल शेडगे यांना आपण पाहतोय. निश्चितच टीमला ते लीड करताना पाहायला मिळतात. क्षेत्ररक्षण मध्ये ते परिवर्तन करताना पाहायला मिळतात आणि संघाचे ते संघनायक आहेत, लीडर आहेत आणि मैदानावरती संघाला निश्चितच ते लीड करताना पाहायला मिळतात. यावेळेस बॅटच्या पुढे टाकलेला बॉल आपल्या टप्प्यात आला की आपण कार्यक्रम फिक्स करतो. साहिल नागरे बॉल पाठवतोय मैदानावरती मिड विकेटला. लांबच लांब, खूप लांब. आणखीन एक पॉवरफुल बिगिट षटकार. गेला उत्तुंग षटकार. लोकप्रिय आमदार सन्माननीय शंकर भाऊ मांडेकर यांच्या वतीने खतरनाक षटकार. कुणी नादाला लागायचं नसतं. आपला नेता जबर षटकार मैदानावरती जो प्राप्त होताना पाहायला मिळालाय आणि या षटकारानं संघाचा धावफलक देखील पुढे गेले. या स्पर्धेच्या यावेळेस फुल टॉस बॉल आहे. चेंडू हवेमध्ये. फटका तर फसलाय परंतु क्षेत्ररक्षक फार दूरवरती आणि त्यानंतर टप्पा पडल्यानंतर चेंडूने अतिरिक्त उसळी घेतलीये, दिशा बदललीये. बॉल जातोय सरळ सीमा पार. एका टप्प्यावरती रन्स मिळतायत 4. चौकार. या चौकाराबरोबरच मित्रांनो धावफलकाकडे तुमचं लक्ष नक्कीच वेधेल. 4 ओव्हर कंप्लीट झालेल्या आहेत. धावफलकावरती 76 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळतात. 76 धावा धावफलकावरती आहेत. एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 4 ओव्हरच्या समाप्तीनंतर एक मोठं धावफलक मैदानावरती उभं राहिलेलं आहे. पाहू शकाल मैदानावरती नक्कीच मित्रांनो. पहिल्या मॅच मध्ये देखील हाय स्कोर आपण पाहिला. सामना क्रमांक 2 मध्ये देखील मोठं धावफलक मैदानावरती उभं राहतंय. सिमेंटची खेळपट्टी आहे.
आणि त्यामध्ये निश्चितच सातत्यानं फलंदाजांना पोषक पूरक असणारी खेळपट्टी. त्यातल्या त्यात मित्रांनो आज वाऱ्याचा वेग जास्तीचा जाणवत नाहीये, अन्यथा या मैदानावरती प्रचंड वाऱ्याचा वेग आपण सातत्यानं अनुभवत असतो. परंतु आज निश्चितच थोडेसे वाऱ्याचा वेग तर कमी आहे, परंतु मैदानावरती फलंदाजांनी जो धावेंदा वेग दिलेला आहे तो प्रचंड मोठा आहे. मॅच कडे पाचवं षटक हाताळण्यासाठी आता मैदानावरती गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल शेवटच्या ओव्हरचा ऑन साइडला मैदानावरती खेळून काढलाय, क्षेत्ररक्षकाला परत एकदा इथे बीट केलंय आणि मैदानावरती नक्कीच अंतिम क्षणी चेंडूशी बरीचशी छेडछाड, तिकडे चेंडू अडवला गेलाय आणि मैदानावरती 2 धावा प्राप्त होतात त्या चेंडूवरती. अतुल भाऊ बॉलरचं नाव कळवा. अथर्व सनस मैदानावरती गोलंदाजीच्या मार्कवरती आणखीन एक युवा खेळाडू मैदानावरती आपल्याला पाहायला मिळतात. अथर्व डॉट बॉल त्या ठिकाणी आपण पाहतोय. धावफलकावरती 78 धावा आहेत. अथर्व पुन्हा एकदा तयार. राईट मोर द विकेट. यावेळेस वेग वाढवलाय, आपटलेला बॉल होता आणि मैदानावरती नक्कीच पिके बीट झालेत आणि त्यानंतर मैदानावरती साहिलनं कुठल्या प्रकारे वेळ घालवलेला नाहीये. तो नक्कीच स्ट्राईक आपल्याकडे ठेवून घेईल. या ओव्हर मध्ये आणखीन एक चेंडू निर्धाव नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. विकेट येताना पाहायला मिळाले, फलंदाज बाद झाले, तर नवीन फलंदाज न्यू बॅटर प्रणव मैदानावरती सज्ज होताना पाहायला मिळतात, जे नॉन स्ट्रायकिंग एंडला आहेत. या ओव्हर मधील 3 चेंडू शिल्लक आहेत. साहिल नागरे ऑन स्ट्राईक तयार, लेफ्ट हँडर फलंदाज आणि या लेफ्ट हँडर बॅटर साठी मित्रांनो ऑन साइडला अधिकचं प्रोटेक्शन तुम्हाला पाहायला मिळतंय. हो यावेळेस प्रॉपर कनेक्शन होत नाहीये. बॅक टू द बॉलर स्वतः अथर्व चेंडूच्या खाली कॉट अँड बोल्ड मैदानावरती इथे विकेट येताना पाहायला मिळेल. साहिल नागरे 7 चेंडू 25 धाव्यांची खेळी केली आणि 8व्या चेंडूवरती तो मैदानाच्या आतमध्ये बाद झालाय. शेवटच्या ओव्हर मध्ये काय सुरेख कमबॅक मित्रांनो अथर्व यांचा आपल्याला पाहायला मिळतोय. अफलातून गोलंदाजी केले, विकेट मिळवलाय, तर धावेंचा ओघ आहे तो इथे थांबवण्याचं काम गोलंदाजाने केलेलं आहे. सिक्सरचे चेंडू धन्यवाद डीजे या स्पर्धेमध्ये वापरले जात आहेत आणि त्या चेंडूवरती मित्रांनो तुम्हाला आणखीन एक निश्चितच प्रिंटेड लाईन पाहायला मिळेल. वाळेन डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धेसाठी स्पेशली मित्रांनो नक्कीच आपण पाहतोय प्रिंट करून घेतलेले ते चेंडू सिक्सर कंपनीचे असणारे चेंडू वापरले जातात. मुळशी तालुक्यातील स्पर्धांमध्ये मित्रांनो अनेक वेगवेगळ्या चेंडूंचा वापर, काही स्पर्धांमध्ये टेनिक्स कंपनीचे चेंडू आपण पाहतो, काही स्पर्धांमध्ये 70-70, काही स्पर्धांमध्ये आपण गुरु लेझरचे चेंडू पाहिले. तर आता मैदानावरती वाळेन डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये सिक्सरचे बॉल वापरले जात आहेत. नवीन फलंदाज शिवम मैदानावरती दाखल झालाय. ऑफ स्टंपला शपल होऊन हा चेंडू मैदानावरती खेळण्याचा प्रयत्न होता, तिकडे निश्चितच प्रॉपर चेंडू कनेक्ट झाला नाही आणि या चेंडूवरती नक्कीच एक धाव मैदानामध्ये प्राप्त होते. 5 चेंडूवरती 3 धावा आतापर्यंत खर्च झालेल्या आहेत. शेवटचा चेंडू या पहिल्या डावातील शेवटच्या ओव्हर मधील प्रणव सुतार मैदानावरती आपण पाहतोय ऑन स्ट्राईक आहेत. शेवट गोड करायचा आहे प्रणवला. ओ फुलटा चेंडू टाकलाय ऑन साइडला, चेंडू तर भिरकावलाय सरळ बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात त्या चेंडूवरती 4. आलेला हा खणखणीत चौकार शेवट इथे मैदानावरती प्रणव सुतारच्या बॅटमधून चौकारानं झालाय. पहिली इनिंग कंप्लीट. पहिल्या इनिंगच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतात त्या 83 धावा बनल्या गेल्यात. 84 इज अ टार्गेट. 84 धावेंचं आव्हान मैदानावरती आपण पाहतोय.
पुढील सामन्याची नाणेफेक आपण इनिंग ब्रेक मध्ये संपन्न करणार आहोत. वाळेन डोंगरगाव चॅम्पियन ट्रॉफी 2025 स्पर्धेचा पहिला दिवस, सामना क्रमांक 3. पुढील होणारा सामना काशिक क्रिकेट क्लब काशिक आणि त्यांच्या विरोधामध्ये अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा. चला, दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती असेल, नाणेफेकीसाठी लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. या स्पर्धेच्या निमित्तानं मित्रांनो, माझे वाळेंगावचे सामाजिक कार्यकर्ते शिवसैनिक सन्माननीय संजय भाऊ ढामाले, डोंगरगावचे सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय शिवसैनिक अनिल भाऊ जोरी हे दोन्ही मान्यवर प्रामुख्याने उपस्थित आहेत. त्यांच्या शुभ हस्ते आपण पुढील सामन्याचा टॉस करूयात. यानंतर न होणारा पुढील सामना तो आपण या ठिकाणी अनाऊन्स केलेला आहे. तर मी मान्यवरांना विनंती करेल, आपण प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. आपल्या शुभ हस्ते टॉस होतोय. काशिक विरुद्ध मुठा या दोन संघांमध्ये मॅच असणार आहे. श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा संघाचे संघनायक योगेश मोळ उपस्थित झालेले आहेत. काशी क्रिकेट क्लब संघाचे संघनायक हनुमंत आपण या मान्यवर उपस्थित झालेले आहेत. आपण मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस करूयात आणि निश्चितच त्या ठिकाणी उपस्थित मान्यवरांच्या शुभ हस्ते टॉस आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. तर मित्रांनो, दुसऱ्या डावाकडे जाऊयात. चला, काशिक संघाचे संघनायक वारंवार या ठिकाणी उद्घोषणा केल्या जातात, मान्यवर आलेले आहेत. आपण लवकरात लवकर टॉस साठी या. प्रतिस्पर्धी संघाचे संघनायक श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा योगेश मोळ आणि कंपनी उपस्थित आहेत. त्यांचं देखील आम्ही हार्दिक स्वागत करतो. तर मित्रांनो, जाऊयात सामन्याकडे. मैदानावरती दुसऱ्या डावाला होते सुरुवात. मोठं आव्हान चेस करायचे. त्या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी आता दोन सलामीवीर फलंदाज मैदानावरती आपल्याला दाखल होताना पाहायला मिळत आहेत. ऑन स्ट्राईक नक्कीच आपण जर पाहिलं तर मैदानावरती अथर्व, नॉन स्ट्रायकिंग एंडला अतुल शेडगे, षटक क्रमांक पहिलं शिवम नागरे. पहिलाच बॉल इनसाइड आउट खेळायचा होता पॉइंटला. हो, कॅच ड्रॉप झालाय. पहिल्या चेंडूवरती तिथे संधी तर गमावले. इनसाइड आउट खेळायचा होता, पूर्णपणे चेंडू बॅटवरती कनेक्ट झाला नाही. बॅटच्या बाहेरील बाजूला चेंडू कनेक्ट झाल्यानंतर ना तिकडे अथर्व आपण पाहतोय बाल बचावले तसं आपण म्हणू, कारण पॉइंटच्या फिल्डरला अगदी जागेवरतीच तिथे संधी होती. तर मित्रांनो, काशिक संघाचे संघनायक अंतिम पुकार आहे. जर आपण टॉस साठी आला नाहीत तर प्रतिस्पर्धी संघाला टॉस विन दिला जाईल, अशा सूचना आयोजन कमिटीकडून आमच्यापर्यंत आलेल्या आहेत. विनंती आहे, काशिक संघाचे प्रतिनिधी लवकरात लवकर टॉस साठी या. जवळपास 4थी-5वी अनाउन्समेंट आहे मित्रांनो. मान्यवर थांबलेले आहेत, त्यांना पुढे कार्यक्रम आहेत. आपण लवकरात लवकर या. सर, आत्ताच्या बॉलवरती काय डॉट आहे का? ओके. तर निर्धाव चेंडू आपण पाहतो मैदानावरती जो पाहायला मिळालाय. पहिल्या चेंडूवरती झेल निसटल्यानंतर निश्चितच तिकडे ओहो हो, धीम्या गतीचा बॉल होता. चेंज ऑफ पेस केलं, टप्पा मागे घेतला आणि थोडसा गरगर फिरणारा बॉल होता. अतुलच्या बॅटचा फ्लो लवकर गेला. बॅटची इनसाइड एज एस्टॅनच्या पाठीमागे झेल टिपला गेलाय आणि मैदानावरती विकेट येताना जे पाहायला मिळते, फलंदाज बाद होत आहेत.
संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. नांदगाव नगरीचे माजी उपसरपंच सन्माननीय चेतन भाऊ फाले यांच्या वतीने बळीची टाळी. जव्या सामन्याकडे मोठी विकेट आली. अतुल मैदानावरती बाद झाल्यानंतर तिसऱ्या क्रमांकावरती फलंदाजी करण्यासाठी नवीन फलंदाज न्यू बॅटर आता मैदानावरती सज्ज होताना बुगाव क्रिकेट क्लब या संघाकडून पाहायला मिळत आहेत. किरण गावडे हे न्यू बॅटर मैदानावरती नक्कीच आपल्याला पाहायला मिळत आहेत. टार्गेट तर फार मोठा आहे आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी नक्कीच आपल्याला फलंदाज पाहायला मिळाले. यावेळेस बीमर चेंडू मैदानावरती आपण पाहतोय. नो बॉल तर पंचांनी कळवलाय आणि या चेंडूवरती 9+1 अशा 2 धावा ज्या प्राप्त होणार आहेत. पुन्हा एकदा प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सर्वांचं स्वागत. पहिल्या दिवसातील तिसऱ्या क्रमांकाची नाणेफेक संपन्न झालेली आहे. काशिक संघाने नाणेफेक जिंकलेली आहे. आपल्या समवेत काशिक संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. आपल्या समवेत अमृतेश्वर क्रिकेट क्लब मोठा संघाचे संघनायक आहेत योगेश मोहोळ. नाणेफेक तुम्ही पराभूत झालेले आहेत. जर नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय असता? बरोबर आहे. प्रथमतः वाळेन डोंगरगाव संघाने आम्हाला संधी खेळायला दिली त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे. आणि नाणेफेक म्हणजे विचार करूनच आलो होतो. नाणेफेक जिंकली तर आम्ही बॅटिंगच घेणार होतो आणि नियोजन तर खूपच छान केलंय. तेव्हा स्पर्धेचं आयोजन केलं, ग्रुपला SMS आले, तेव्हापासून आम्ही उत्सुक होतो स्पर्धा खेळण्यासाठी आणि खूप छान स्पर्धा चाललेत. बाकी एवढं बस. तर प्रथम फलंदाजी करणार आहे. किती धावेपर्यंत पोहोचण्याचा तुमचा प्रयत्न असेल? प्रथमतः आमचं धाव म्हणजे 70-80 धावांचं टार्गेट देऊ एवढं आहे आमचं. हो आता खेळताना देऊ 100%. नक्कीच तुम्हाला देखील पुढील मॅच साठी शुभेच्छा. प्रेझेंटेशन बॉक्स मधून खबर येते आहे काशिक क्रिकेट क्लब काशिक संघाने नाणेफेक जिंकली आहे आणि सांगितले आम्ही क्षेत्ररक्षण करू. सामना झाल्याबरोबर काशिक संघाला विनंती असेल आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. ओव्हर टू योगेश सर. ओव्हर नंबर 2 ला मैदानावरती सुरुवात झाली. षटक क्रमांक 2 मैदानावरती आपण पाहतोय. पहिलाच बॉल या ओव्हरचा एस्टनच्या पाठीमागे ट्रॅव्हल झालाय. 2 धावा तर पूर्ण. तिसऱ्या धावेचा कॉल आहे. डेंजर एंडला अथर्व होते आणि मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय इथे 3 धावा ज्या प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. आर्यन सावंत हा गोलंदाज मैदानावरती दाखल झालाय. पहिल्या बॉलवरती 3 धावा धावून पूर्ण केल्या गेल्यात आणि या धावेने धावफलक पुढे जाते. स्कोर कार्ड वरती 9 धावा. आगळी वेगळी संकल्पना मित्रांनो नक्कीच तुम्हाला पाहायला मिळते. अगदी स्पर्धा अनाऊन्स झाल्यानंतर दरम्यानचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. अथर्व वेगानं बॅट फिरवतायत परंतु तिकडे प्रॉपर बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. मैदानावरती नक्कीच तिकडे एकेरी दुहेरी धावा येत आहेत. आजच्या दिवसभरामध्ये मित्रांनो जे 6 संघ खेळणार आहेत त्या 6 संघांच्या संपूर्ण टीमचा जो स्क्वॉड आहे त्यासोबत जो कॅप्टनचा फोटो आहे ते संपूर्ण तुम्हाला ते छोटे बॅनर तुम्हाला नक्कीच सोशल मीडियावरती व्हॉट्सअप ग्रुपवरती इंस्टाग्रामवरती पाहायला मिळालेत. निश्चितच ही आगळी वेगळी संकल्पना आपल्याला वाळीण डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफीची पाहायला मिळते. संपूर्ण सर्व संघांचे DTP खऱ्या अर्थानं बनवलेले आहेत ज्यामध्ये कॅप्टनचा फोटो तुम्हाला पाहायला मिळतो. संपूर्ण टीम मधील जे स्क्वॉड मेंबर आहेत खेळाडूंची नाव आहेत तुम्हाला त्याच्यावरती पाहायला मिळतात. स्पर्धेचं निश्चितच वाळीण डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजन कमिटी हे संपूर्ण उल्लेख तुम्हाला त्यावरती पाहायला मिळतो. पुढे सरसावत पावलांचा वापर करायचा होता. फटका मैदानावरती नक्कीच खेळला परंतु थेट लॉंग ऑफला फिल्डर तिकडे निवडला आणि शिवमनं इथे मैदानावरती टिपला. एक सुंदर झेल. फलंदाज बाद.
संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. वाळेनगावचे सरपंच सन्माननीय संजय अण्णा साठे यांच्या वतीने बळीची टाळी. मैदानावरती आपण पाहतोय विकेट इथे नक्कीच जाताना पाहायला मिळाली. भुगाव संघाला मोठा आदर बसलेला आहे. अतुल शेडगे सुरुवातीलाच बाद झाले, त्यानंतर सलामीसाठी आलेले अथर्व देखील मैदानावरती बाद होत आहेत. तर आता नवीन फलंदाज न्यू बॅटर. चला नवीन फलंदाज थोडीशी घाई करा मित्रांनो, मोठं वेळापत्रक आहे आणि निश्चितच आज आपल्याला सामने वेळेमध्ये कंप्लीट करायचे आहेत, त्यामुळं घाई करणं गरजेचं आहे. नवीन फलंदाज मैदानावरती सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. किरण भाऊ बॅट्समनचं नाव कळवा. हर्षल नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेले आहेत. बरेचसे चेंजेस मित्रांनो आपण भुगाव संघामध्ये पाहतो. बऱ्याचशा नवनवीन चेहऱ्यांना नवीन नवीन खेळाडूंना संधी दिलेली आहेत. हर्षल आलाय ऑन साइडला, चेंडू मैदानावरती खेळतोय. पहिल्याच बॉलवरती आक्रमण करण्याचा प्रयत्न हर्षदचा होता. चेंडू तिकडे मिड विकेटला ट्रॅव्हल झालाय आणि 2 धावा या चेंडूवरती नक्कीच प्राप्त होताना आपल्याला पाहायला मिळतात. धावेंसाठी प्रचंड मोठी धावा आहे. 2 रन पूर्ण झाल्या होत्या. या ओव्हर मध्ये असं दुसऱ्यांदा घडतंय मित्रांनो, थोडंसं तिथे कॅज्युअली घेतलं जातंय आणि मैदानावरती 2 धावेंचं रूपांतर 3 धावेंमध्ये नक्कीच आपल्याला होताना पाहायला मिळतंय. आलेल्या सर्व संघांसाठी मित्रांनो आकर्षक जर्सी, आकर्षक किट तुम्हाला निश्चितच या वाळीण डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये पाहायला मिळते. यावेळेसचा चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू परफेक्ट मिडल ऑफ द बॅट, लॉंग ऑफला चेंडू जातोय सरळ आउट ऑफ द पार्क. हा खणखणी षटकार, फटका असा धुआधार, हा गेला उत्तुंग षटकार. युवा उद्योजक सन्माननीय दीपक दादा साठे यांच्या वतीने खतरनाक षटकार. गाजवलाय साराईला. दोन षटकांचा खेळ मैदानावरती कंप्लीट झालेला आहे. धावफलकावरती 20 धावा 2 विकेटच्या मोबदल्यामध्ये 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे. सामना जिंकण्यासाठी अजूनही 64 धावेंची गरज या मैदानावरती मित्रांनो. असा रनचेस आपण नक्कीच कंप्लीट होताना पाहिलेला आहे. त्यामुळे आता मैदानावरती नक्कीच इथे 18 चेंडू 64 धावा हे समीकरण असताना मैदानावरती हर्षद आणि किरण गावडे ही जोडी मैदानावरती कशा पद्धतीने फलंदाजी करणार आणि त्यांचा अप्रोच काय राहणार यावरती निश्चितच समीकरण अवलंबून असणार आहे. दूरवरच्या एंड कडून मैदानावरती आपण पाहतोय तिकडे नक्कीच प्रसाद केमसे अर्थातच पीके मैदानावरती गोलंदाजीच्या मार्कवरती दाखल झालेले आहेत. पुढे सरसावत, यावेळेस हर्षदनं चेंडू पिक केलाय. सरळ चेंडू लॉंग ऑन मध्ये 2 क्षेत्ररक्षक होते. शिवमनं सुरेख कलेक्शन मैदानावरती केले. चांगला स्टॉप पाहायला मिळालाय आणि या चेंडूवरती नक्कीच 2 धावा प्राप्त होताना पाहायला मिळतात. या 2 धावेंच्या मदतीने संघाचा धावफलक मैदानावरती आपण पाहतोय. धावफलकावरती 22 धावा ज्या स्कोर कार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतात. ओ यावेळेस शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न, पीके न चेंडू थेट बुंद्यामध्ये टाकलाय. यॉर्कर लेंथ हिट केली गेली आणि मैदानावरती हा चेंडू जातोय सरळ यष्ट्यांचा वेध घेतोय. विकेट, फलंदाज बाद. संधी साधून थेट पठ्ठ्यानं घेतली झणझणीत विकेट. वाळेनगावचे सरपंच सन्माननीय संजय अण्णा साठे यांच्या वतीने बळीची टाळी. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती देवा दाखल होताना पाहायला मिळतात. पहिलाच बॉल फेस करत असताना समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढलाय. या चेंडूवरती एकेरी धाव मैदानावरती प्राप्त होते आणि एका धावेने धावफलक मैदानावरती नक्कीच पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. धावफलकावरती नक्कीच आपण पाहतो मित्रांनो 23 धावा आहेत 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये. षटक मैदानावरती तिसरा सुरू असताना प्रसाद केमसेनं दुसऱ्याच बॉलवरती विकेट मिळवला. याही वेळेला बरं ऑफ स्टंपला शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न मैदानावरती
लेग बायच्या माध्यमातून मुख्य पंच आबा चौधरी सर कळवत आहेत. या चेंडूवरती धाव निश्चितच प्राप्त होणार आहे. पंचांचं त्रिकूट स्पर्धेमध्ये मित्रांनो आपण पाहतोय मुख्य पंचांच्या भूमिकेमध्ये आबा चौधरी सर आपल्याला पाहायला मिळतात. स्क्वेअर लेग पंचांच्या भूमिकेमध्ये सोनू सर आहेत. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये युवराज सर आहेत आणि पंचांचं त्रिकूट नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा संघ सर्व खेळाडू नियोजित वेळेमध्ये उपस्थित आहेत. ओमकार आहे, ओम आहे, त्यांचे संपूर्ण स्क्वॉड निश्चितच उपस्थित आहेत. सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. नुकताच मित्रांनो मुठा खोरे प्रीमियर लीग पार पडलेला आहे. त्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंनी चांगला खेळ दाखवलेला आहे आणि आता मैदानावरती ते श्री अमृतेश्वर क्रिकेट क्लब मुठा संघाकडून खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. 3 षटकांचा खेळ संपला गेलाय. 3 फलंदाज बाद, धावफलकावरती धावा आहेत त्या 26 धावा 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 12 चेंडू शिल्लक आहेत. सामना जिंकण्यासाठी 58 धावा मैदानामध्ये अजूनही बनवायच्या आहेत. तर नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय मैदानावरती सामन्याचं समीकरण बरंचसं अवघड होताना पाहायला मिळते. वाळीण डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफी आणि या चॅम्पियन्स ट्रॉफी मधील पहिल्याच दिवसामध्ये आपण पाहतोय खऱ्या अर्थानं हा उद्घाटन समारंभाचा दिवस. सकाळच्या सत्रामध्ये मित्रांनो जर तुम्ही पाहिलं तर नक्कीच मुख्य व्यासपीठावरती तुम्हा सर्वांचे प्रेरणास्थान अखंड हिंदुस्थानाचे आराध्यदैवत वंदनीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या निश्चितच त्या ठिकाणी पूजनानं महाराजांच्या आरतीनं या स्पर्धेचा शुभारंभ करण्यात आला आणि एक प्रसन्न वातावरणामध्ये आपण पाहतोय श्री सत्यसाई क्रीडांगण हडशी पठाराच्या मैदानावरती हा वाळीण डोंगरगाव चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार रंगलाय. किरण भाऊ साठे स्पोर्ट क्लब वाळीण डोंगरगाव यांच्या माध्यमातून मुळशी टेनिस क्रिकेट असोसिएशन अंतर्गत ही स्पर्धा रंगताना आपण पाहतोय आणि नक्कीच प्रथम येणाऱ्या 24 संघांना या स्पर्धेमध्ये प्राधान्य दिलेलं आहे. यावेळेस पंचांचं बोट आकाशाकडे, फलंदाज मैदानावरती बाद होत आहेत, विकेट येते आणि मैदानावरती भुगाव संघाच्या डगआउट मध्ये भयान शांतता पसरलेली पाहायला मिळते. या संघानं मित्रांनो या स्पर्धेमध्ये निश्चितच प्रथमतः आपण पाहतोय पहिला सामना खेळत असताना प्रथमतः गोलंदाजी केली. गोलंदाजीमध्ये अतिरिक्त रन्स खर्च केले. धावेंचा पाठलाग करत असताना थोडेसे ते पिछाडीवरती आहेत. परंतु या अगोदर या मैदानावरती जी स्पर्धा पार पडली हडशी करंडकामध्ये भुगाव क्रिकेट क्लब संघाचा खेळ अतिशय उत्कृष्ट होता. परंतु आज संघामध्ये जर पाहिले तर संघातील प्रमुख खेळाडू बरेचसे खेळाडू जे गैरहजर पाहायला मिळतात. मिलिंद सनस आज टीम मध्ये पाहायला मिळत नाहीये आणि निश्चितच मित्रांनो मैदानावरती आपण पाहतोय भुगाव संघाकडून बरेचसे नवीन नवीन चेहरे समोर येत आहेत. म्हणून अण्णा सनस असतील, किरण काका गावडे असतील, अतुल भाऊ शेडगे असतील, त्यांना युवा खेळाडूंना गाईड करताना पाहायला मिळतात. नवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते. नवीन फलंदाज मैदानावरती दाखल झालेत. उडवला चेंडू हवेत, लॉंग ऑनला प्रणव सुतार होता, अंदाज फेल, चेंडू सीमारेषा पार, षटकार 6 धावा. नवीन फलंदाज किरण काका साहिल आहे का आकाश, नवीन फलंदाज आकाश मैदानावरती आलेला आहे. थँक्यू डीजे. आकाशचं मित्रांनो पदार्पण होतंय संघामध्ये आणि तो मैदानावरती पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकतोय. हा नक्कीच आठवणीत राहणारा क्षण त्याच्यासाठी असणार आहे. हो पुन्हा एकदा यावेळेस फुलर लेनचा बॉल तावेमध्ये नक्कीच तिथे चेंडू बरीचशी मुवमेंट घेत होता. बॅटचा फेस लवकर क्लोज झाला आणि आकाश मैदानावरती पुढच्याच बॉलवरती बाद झाला. परंतु एक षटकार त्याचा आत्मविश्वास नक्कीच वाढवणारा असणार आहे. दुसऱ्या बॉलवरती जरूर बाद झालाय, मोठी इनिंग आलेली नाहीये, परंतु त्या षटकारानं कॉन्फिडन्स आहे नक्कीच होणार आहे. विकेट येते, शिवमला यश मिळते, फलंदाज बाद. तर नवीन फलंदाज न्यू बॅटर आता मैदानावरती दाखल होताना सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नवीन फलंदाज ज्ञानेश्वर उर्फ माऊली मैदानावरती आपण पाहतोय सज्ज होत आहेत.
4 षटकांचा खेळ मैदानावरती कंप्लीट झालेला आहे. धावफलकावरती 33 धावा, 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये अखेरचे 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 6 चेंडू. अंतिम षटकामध्ये गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज मैदानामध्ये सज्ज होताना आपल्याला पाहायला मिळणार आहेत. प्रणव सुतार येत आहेत शेवटच्या षटकासाठी. पहिला चेंडू तिथे आपण पाहतोय. थोडस रनअप मध्ये अडथळा पंचांनी तिथे निश्चितच आपण पाहतोय. डेड चेंडू घोषित केलेला आहे. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेसचा चेंडू नक्कीच मैदानावरती आपण पाहतोय. बॅटच्या आतील बाजूची कडा चेंडू जागेवरती स्थिरावतोय. या चेंडूवरती निर्धाव चेंडू नक्कीच आपण मैदानावरती पाहतोय. कुठल्या प्रकारची धाव नसेल. 33 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये 5वं षटक मैदानावरती सुरू असताना गोलंदाज पुन्हा एकदा प्रणव. आपटलेला चेंडू होता. हुक केलाय किरण काका गावडे यांच्या बॅट मधून. चेंडू थेट लॉंग स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. खणखणीत दणदणीत सनसनीत चौकार. 4 धावा. मैदानावरती आपण पाहतोय 37 धावा धावफलकावरती आहेत 5 विकेटच्या मोबदल्यामध्ये. 37 रन लॉस ऑफ 5 विकेट. यावेळेस चेंडू पुन्हा एकदा सरळ बॅटचा वापर. वाईडिश लॉंगॉन मध्ये फिल्डर आहेत आणि तिकडे एक धाव तर पूर्ण केली गेली. डायरेक्ट हिट. वा भाई वा, डायरेक्ट हिट केले आणि मैदानावरती परतावं लागेल माऊलीला. तंबूच्या आश्रयाला विकेटचं बोधील पतन. एक जबरदस्त रॉकेट थ्रो आपल्याला मैदानावरती पाहायला मिळाला. सत्या आणि सत्यानं मैदानावरती नक्कीच आपण पाहतोय सर्वांचं लक्ष वेधलेलं आहे. त्याचं नाव इथे चर्चेत आणण्याला त्यानं मैदानावरती भाग पाडलेला आहे. कारण जबरदस्त रॉकेट थ्रो. असे थ्रो मित्रांनो आपण इंडियन क्रिकेट टीम मध्ये रवींद्र जाडेजा यांचे पाहतो. बाउंड्री लाईन वरतून थेट स्टंपवरती ते फेकी करतात आणि तिथे रनआउटच्या माध्यमातून असे बरेचसे विकेट त्यांनी संघाला मिळवून दिलेले आहेत. आणि आता तो क्षण खर तर सर रवींद्र जडेजा यांची आठवण करून देणारा होता. नवीन फलंदाज न्यू बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत जे नॉन स्ट्रायकिंग एंडला असणार आहेत. सुयश नवीन फलंदाज आलेले आहेत. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. पाहूया सुयश यांच्या वाट्यावरती किती चेंडू येणार. समोर किरण काका गावडे मैदानावरती ऑन स्ट्राईक आहेत. कमीत कमी एखाद दुसरा चेंडू सुयश प्रयत्न करतील बॅटवरती कनेक्ट करण्याचा. कारण बऱ्याच दिवसानंतर ते फलंदाजीसाठी आलेले आहेत. पाहूया त्यांना संधी मिळणार का. नक्कीच आडव्या बॅटनं चेंडू खेळलाय. किरण काका फक्त एकच रन घेतील. सुयशला संधी नक्कीच मिळणार आहे. आणि पाहूया सुयश इथे उर्वरित 2 चेंडूवरती काय कामगिरी करतात. धावफलकावरती 39 धावा 6 विकेटच्या मोबदल्यावर. षटकाराला 500 रुपये. तेच मी वाट पाहत होतो की अजून बक्षीस कसं आलं नाही सुयश भाऊ साठी. कारण लाडकं व्यक्तिमत्व आहे. सुमित भाऊ बोडके यांच्या वतीनं 500 रुपये आहे. चेंडू डॉट असणार आहे. अजूनही संधी नक्कीच असेल. प्रत्येक षटकाराला शेवटचा एकच चेंडू शिल्लक आहेत. 500 रुपयांचं पारितोषिक नक्कीच इथे चौकार मारला तरी देखील 500 रुपये आहे. इथे फार मोठा बिंबर नो बॉल. आता नशीब देखील मित्रांनो तिकडे सुयश यांच्या थोडस पत्त्यावरती आहे. कारण त्यांना तिकडे वारंवार संधी मिळते. ज्यावेळेस सुमित बोडके मैदानावरती खेळतात त्यावेळेस सुयश भाऊ बक्षीस अनाऊन्स करतात. आता ते मैदानावरती खेळतात. फ्रीटचा बॉल होता. कुठल्या प्रकारे नक्कीच मित्रांनो संधी असणार आहे. बॅट वेगाने फिरवा फक्त. या पुढे काय होणार तिकडे. सुयश मैदानावरती नक्कीच ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतात. एक्केचाळीस धावा धावफलकावरती आहेत. यावरचा शेवटचा चेंडू.